देशातील हवामान सतत बदलत आहे। राज्यातील अनेक भागातही सध्या वातावरण बदलत असल्याचं दिसून येत आहे। बहुतांश ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढलेला दिसतोय। मात्र याच वातावरणात आता बदल होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात काही भागात 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तसंच राज्यात येत्या 3 दिवसात तापमान वाढणार असून उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळसह काही जिल्ह्यात तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे। उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचू न शकल्यानं रात्रीच्या थंडीचा प्रभाव कमी झालाय। त्यामुळे राज्यातील उच्चतम तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल। वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतेपासून बचाव करण्याचा तसंच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आलाय। बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात चक्रीवादळ तयार होत आहे, त्यामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे। त्यामुळे देशातील अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 23 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीपूर्वीच दिल्लीतील वातावरण प्रसन्न झालेलं आहे। काल रात्री उशिरापासून दिल्ली, नोएडा आणि NCRच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात जम्मू काश्मीर, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान, तमिळनाडूच्या काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात 1 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे। त्याचवेळी उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये अनेक ठिकाणी 1 ते 3 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे। पावसासोबतच पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने 23 फेब्रुवारीपर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे। त्यामुळे गंगेच्या मैदानी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारं वाहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। बिहार आणि झारखंडमध्ये 20, 22 आणि 23 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच ओडिशामध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस होऊ शकतो।